जय शिवराय मित्रांनो भाजपला भरघोस मतदान मिळण्याचं काय कारण आहे? नेमकी ही खिंड कुठे होती आणि कशा प्रकारे बोगदा तयार करण्यात आला होता आणि त्या बोगद्याच्या माध्यमातून हे भाजप सरकार स्थापन करण्यात आलेले आहे। आता मित्रांनो, भाजपला भरघोस मत मिळण्याचं काय कारण होतं? देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यामागे काय भूमिका होती? त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी डायरेक्ट जे देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट केला होता त्यामागचं कारण काय होतं? आणि एकंदरीतच जर हिंगोली जिल्ह्याचा विचार करायचा तर आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचा विचार करू। त्याच्यावरून तुम्हाला समजूनच जाईल की कशा प्रकारे हे बोगदा तयार झाला, त्या पद्धतीने भाजपचा कशा प्रकारे फायदा झाला, विरोधी पक्ष उद्धव ठाकरे कुठं कमी पडले, त्यांचं समीकरण कुठं कमी पडलं, एकंदरीत सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। आता मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता, ज्या भाजपचं नाव कोणीही घेत नव्हतं अशा भाजपला हिंगोली जिल्ह्यात कशा प्रकारे फायदा झाला, इतर जिल्ह्यात सुद्धा फायदा झाला। ज्या भाजपचं कोणी नाव सुद्धा घेत नव्हतं त्या भाजपच्या 222 जागा कशा पद्धतीने आल्या आणि विरोधी पक्ष कशा प्रकारे यामागे थंडगार पडले। आता मित्रांनो, याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत। मित्रांनो, ज्या पद्धतीने खेळीमेळीचं राजकारण झालं, जातीवादीचं राजकारण झालं, त्यामध्ये बरेच काही पैसे वाटप करण्यात आले होते, बरेच काही समीकरण जोडण्यात आले होते, काही अफवा हवा तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यांचाच फायदा या भाजप सरकारला झालेला आहे। आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी आहेत, त्याचबरोबर अजितदादा पवार उपमुख्यमंत्रीपदी आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत। तर यामागचं जे सर्वाधिक जागा होत्या त्या भाजपला मिळाल्या, त्या कारणाने त्यांचा ठराव घेण्यात आला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आला होता। परंतु हिंगोलीचा जर विचार करायचा झाला, आता बरेच ईएमचे घोटाळे आहेत अशा पद्धतीने सुद्धा सुरू झालेलं होतं। ईएमचा काही प्रमाणात असेल ते माहित नाही, परंतु ते अभ्यास करतील, त्याच्यावर ते सांगतील, त्याच्या विषयावरती आपल्याला काही बोलायचं नाही। परंतु हिंगोलीचा जर विचार करायचा झाला तर यामागचं जे समीकरण होतं, ज्या टायमाला भाजपचं म्हणजे तानाजी मुटकुळे यांचं कोणी नाव सुद्धा घेत नव्हतं, सुरुवातीला अशा पद्धतीने झालं, या ठिकाणचे मराठ्याचेच उमेदवार आहेत सर्व। भाऊ पाटील मराठ्याचे, रुपालीताई मराठ्याच्याच, प्रकाश थोरात मराठ्यांचेच, तानाजी मुटकुळे मराठ्यांचेच, त्याचबरोबर डॉक्टर रमेश शिंदे हे सुद्धा मराठ्याचे, अशा प्रकारे। आणि सुलतानकरचा काही फारसा फरक पडणार नाही, परंतु सुलतानकर जे मत खाणार होते ते फक्त भाजपचंच खाणार होते, म्हणजे तानाजी मुटकुळे यांचं खाणार होते। ज्या पद्धतीने त्यांचं समीकरण जुळालं नाही, त्यांना तिकीट देण्यात आलं नाही, त्या कारणाने सुलतानकर बाहेर पडले आणि सुलतानकर चे मतदान जे आहे ते जवळपास 7 ते 8 हजार मतदान किंवा 10,000 मतदान हे सुलतानकरला पडलं होतं, ते भाजपचं खाल्लेलं आहे, त्यांचा फारसा काही विचार करायची गरज नाही। त्यानंतर जर विचार करायचा झाला तर रुपालीताई यांचा, आता रुपालीताई यांना भरघोस मतदान मिळालं असतं, रुपालीताई या 100% निवडून आल्या असत्या, परंतु त्यामागचं गणित उद्धव ठाकरे यांचं चुकलेलं आहे। ज्या टायमाला इथली राखीव सीट जी होती ती काँग्रेसकडे होती, म्हणजेच भाऊ पाटील यांच्याकडे होती, ती भाऊ पाटलाला तिकीट न देता रुपालीताई यांना तिकीट देण्यात आलं होतं। आता रुपालीताई यांचं जे आहे ते वर्चस्व या ठिकाणी चाललं असतं, परंतु भाऊ पाटील हे पक्षातून बाहेर पडले, त्यांना उद्धव ठाकरे यांना त्यांचे माणसं कव्हर करता आले नाही, त्या कारणाने रुपालीताईंचं जे मतदान आहे ते पूर्णपणे जवळपास 20,000 मतदान भाऊ पाटलांनी यांनी खाल्लेले आहे आणि त्यांचा फायदा जे आहे ते तानाजी मुटकुळे फक्त 10,000 मतदानांनी निवडून आलेले। हे जर भाऊ पाटलाचं 20,000 मतदान नसतं खाल्लं तर रुपालीताई ह्या नक्कीच निश्चित निवडून आल्या असत्या। त्याचबरोबर प्रकाश थोरात हे वंचित गटाकडून उभे होते, वंचित गटाकडून उभे जरी असतील तर त्यांनी सुद्धा भरपूर काही मतदान हे खाल्लेले, मला वाटतं 18 की 20 का 21,000 का 23,000 मतदान अशा प्रमाणात काहीतरी त्यांनी खाल्लेले। आता समीकरण कसं आहे ते 20,000 हे 20,000 40,000 आणि डॉक्टर रमेश शिंदे हे मराठा मतदानाचा फायदा त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला असता,
परंतु मराठा समाजाचं मतदान सुद्धा विभाजन झालेलं होतं. मराठा समाजाचं मतदान विभाजन झाल्या कारणाने त्यांना सुद्धा काही प्रमाणात फायदा झाला नाही. जे मतदानाचं जे आहे ते 20,000 मतदान जवळपास त्यांना सुद्धा मिळालं होतं. 20-20-20 अशा पद्धतीने 60 आणि सुलतानकर यांचं 10 धरू आपण. अशा पद्धतीने 70,000 मतदान जवळपास जे आहे ते या 5 ते 7 जणांनी खाल्लेले आहे. तर त्याचा फायदा रुपालीताई यांना नक्कीच झाला असता. परंतु या मराठ्याचं मतदानाचं विभाजन झालं. काही प्रमाणात पैसा सुद्धा चालला, ते तुम्हाला माहित असेल. त्याचं पैशाचं असेल किंवा जातीपातीचं असं राजकारण असेल. आणि एकंदरीतच याच्या मागचं जे राजकारण असेल, काही अफवा हवा असेल, ते कुठेतरी त्यांच्या सक्सेस झालेले आहेत. भाजपला मोठ्या मतदानाने विजय झालेला आहे, म्हणजे तानाजी मुटकुळे यांचा विजय झालेला आहे. तर रुपालीताई यांना हार पत्करावी लागली होती. भाऊ पाटील यांचं मतदान असेल, त्यांचं विभाजन झालेलं असेल. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचे समीकरण जोडता आले नसेल किंवा त्यांचं गणित या ठिकाणचं त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून काय असेल ते सांगण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचबरोबर रुपालीताई, भाऊ पाटील आणि प्रकाश थोरात, ज्या पद्धतीने प्रकाश थोरात हे भाऊ पाटलाकडे होते, म्हणजे काँग्रेस पक्षात होते. त्याचबरोबर भाऊ पाटील सुद्धा काँग्रेस पक्षात होते. आणि यांचं जे समीकरण जोडल्या गेलं न कारणाने त्यांचं मतदान पूर्णपणे जे खाल्ल्या गेलं, बाहेर पडल्या गेलं आणि त्या कारणाने तानाजी मुटकुळे यांचा विजय झाला होता. अशा प्रकारे यांचा फायदा जे आहे ते पूर्ण राज्यात झालेला आहे. त्याच पद्धतीचं काही ठिकाणावर बऱ्याच समीकरण जोडण्यात आलेलं होतं. काही अफवा तयार करण्यात आल्या होत्या, काही हवा तयार करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर भाजप कुठेतरी सक्सेस राहील या पद्धतीने त्यांचं काम करण्यात आलं होतं. त्यांचे कार्यकर्ते जोमाने काम करत होते आणि उद्धव ठाकरे कुठेतरी कमी पडलेले आहेत. अशा पद्धतीचं हे सध्याचं राजकारण झालेलं आहे. खेळीमेळीचं राजकारण तयार झालेलं आहे, जातीपातीचं राजकारण झालेलं आहे आणि त्याच्यातूनच फायदा जो आहे तो भाजपचा झालेला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनात होतं, परंतु तसं काही समीकरण जोडण्यात आलं नव्हतं. त्यांना सुद्धा भाजप सरकारने कुठेतरी मागं ठेवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस एकदा परत मुख्यमंत्री झालेले आहेत. नेमकं याच्यामागे काय होतं, कशा पद्धतीने राजकारण झालं आणि कशा पद्धतीने भाजपला फायदा झालेला आहे, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.